विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये पॅरलल लाईन्स यामध्ये आपण यूज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स हा भाग बघितलेला होता. त्यावेळी आपली तासिका वाढत चालली होती म्हणून आपण त्याच्यावरती प्रॉब्लेम सेट घेतलेला नव्हता. तो प्रॉब्लेम सेट या ठिकाणी आता आपण घेत आहोत. प्रॅक्टिस सेट 2.2. प्रॅक्टिस सेट 2.2. First example, in the figure y is equal to 108 and x is equal to 71 degree are the lines M and N are parallel. Justify your answer. Justify your answer. तर इथे सोल्युशन मध्ये घेऊ आपण आन्सर मध्ये नंबर 1. उदाहरण इथे in the figure y is equal to 108. इथं y is equal to y is equal to 108 degree. X is equal to given 71 degree, and here that is two lines. Figure is given, that is M and N, and line here is their transversal. Line here is their transversal. X and Y that is given. Sir, M and N are parallel or not? Justify your answer. आपल्या उत्तराला तुमच्या उत्तराला समर्थन करा अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर फ्रॉम फिगर काय होतं? दॅट इज अँगल x प्लस अँगल y इज इक्वल टू 180 डिग्री. 180 डिग्री बिकॉज ऑफ इथं हे जर बघितलं तर इंटेरियर होते. सध्या आपल्याला सिद्ध करायचं एम एन पॅरलल, परंतु हे जर आपण धरलं समजा x प्लस y इक्वल किती यायला पाहिजे 180, परंतु इथे आपल्याला माप दिलेले आहेत. x प्लस वाय इज इक्वल टू इथे बघा x ची किंमत 71 डिग्री प्लस y ची किंमत किती दिली आहे 108 डिग्री. सो देयरफॉर दॅट इज अँगल x प्लस अँगल y इज इक्वल टू इथे आलं 1 दॅट इज 179 डिग्री. आणि म्हणून x प्लस अँगल x प्लस y इज इक्वल टू 179. परंतु एंटीरियर अँगल टेस्ट होण्यासाठी एंटीरियर अँगल टेस्ट असण्याकरता काय पाहिजे आपल्याला? दोघांची बेरीज 180 पाहिजे. आणि म्हणून बट अँगल x प्लस अँगल y इज इक्वल टू 1 डिग्री. दॅट इज एंटीरियर अँगल. दॅट इज एंटीरियर अँगल टेस्ट. एंटीरियर अँगल. So therefore that is angle x plus angle y is not equal to 180 degree. So therefore line M and line N is not parallel. तर आपल्याला पाहिजे याची जी बेरीज आहे एंट्री अँगलची बेरीज जी आहे ते 180 असायला पाहिजे, परंतु इथे येऊन राहिला 179 डिग्री. परंतु आणि म्हणून लाईन एम अँड लाईन एन इज नॉट पॅरलल हे आन्सर झालं. पण जस्टिफाय युअर आन्सर काय जस्टिफाय करायचं आहे? दॅट इज इट डज नॉट सॅटिस्फाय द कंडिशन. इट डज नॉट सॅटिस्फाय कंडिशन फॉर एंटीरियर अँगल टेस्ट. एंटीरियर अँगल टेस्ट आणि म्हणून ते रेषा M आणि रेषा N ह्या पॅरलल असू शकत नाही. अशा प्रकारचं आपल्याला त्याचं जस्टिफिकेशन देता येईल. इट डज नॉट सॅटिस्फाय कंडिशन फॉर एंटीरियर अँगल टेस्ट. हे झालं पहिलं उदाहरण. नंबर 2 चं उदाहरण बघू. इफ फिगर इफ अँगल ए कॉर्नर अँगल बी देन प्रूव्ह दॅट लाईन L पॅरलल M. फिगर ए. तर या ठिकाणी दिलेलं जे आहे गिवन काय दिलाय? अँगल ए दॅट इज कॉर्नर अँगल बी हे दिलेलं आहे. टू प्रूव्ह दॅट दॅट इज लाईन L पॅरलल लाईन M. To prove that line L parallel M and hence proof. That is proof. These are two lines.
line L and M. L is the transversal here. Line L is the transversal. हा कोण दिला आपल्याला E, त्याच्यानंतर हा अँगल दिला आहे आपल्याला B. बरोबर, अशा प्रकारचं. तर यामध्ये लाईन L पॅरलल M सिद्ध करायचं आहे. दोन कोण दिले आहे फिगर मध्ये जर बघितलं आपण तर अँगल A आणि अँगल B कोणत्या प्रकारचे कोण आहे, दॅट इज अल्टरेट अँगल, परंतु कोणते एक्सटेरियर अल्टरेट अँगल. हे जर बघितले, हा जर कोण बघितला तर याला इंटेरियर अँगल म्हणतात, म्हणजे इंटेरियर दॅट इज इंटेरियर अल्टरेट अँगल्स, इंटेरियर अल्टरेट अँगल म्हणतात. कारण अंतर्भागात आहे. बाह्य भागात जर बघितलं त्याला एक्सटेरियर अल्टरेट अँगल्स म्हणतात. ए अँड बी हे दोन्ही कोण एकूण दाखवले आहे, परंतु एक्सटेरियर अल्टरेट अँगल्स आहेत. सो देअरफॉर गिवन इथं आपल्याला याच्यासाठी हा जर कोण बघायचा असेल तर इथं कन्सिडर करायचा सी कोण. इन फिगर कन्सिडर अँगल सी, कन्सिडर अँगल सी. इथं एक अँगल सी कन्सिडर करायचा. नाउ अँगल ए कॉर्नर्ड अँगल बी, अँगल ए कॉर्नर्ड अँगल बी दॅट इज अल्टरेट अँगल, अल्टरनेट अँगल. अँगल ए कॉर्नर्ड अँगल बी दॅट इज अल्टरनेट अँगल. याला एक नाव द्यायचं, याला नाव द्यायचं ए. त्याच्यानंतर हा जो कन्सिडर अँगल केला आपण सी, तर अँगल ए कॉर्नर्ड अँगल सी दॅट इज व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. याला दोन नाव द्यायचं. अँगल ए कॉर्नर्ड अँगल बी अल्टरेट अँगल्स आहे, आणि अँगल ए कॉर्नर्ड अँगल सी दॅट इज व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. या दोन मध्ये विचार केला आपण तर अँगल ए कॉर्नर्ड अँगल बी, अँगल ए कॉर्नर्ड अँगल सी. सो देअरफॉर फ्रॉम 1 and 2, from 1 and 2 angle B cornered angle B that is cornered angle काय ते C. angle B and cornered angle C कोणते कोण आहे, that is the corresponding angle. बरोबर. angle B cornered angle C, angle C cornered angle B that is the corresponding angles. So therefore by corresponding angle test, by corresponding angle test नुसार काय लाइन L parallel line M by corresponding angle test that is line L is parallel M. तर आपल्याला हे सिद्ध करायचं होतं. बरोबर आहे. तर हा झाला व्हर्टिकल ऑपोजिट अँगल, हा झाला अल्टरेट अँगल्स. फ्रॉम 1 and 2 that is angle B cornered angle C that is the corresponding angles. So therefore by corresponding angle test that is line L parallel M. ठीक है. Next example, see here number 3. नंबर 3 उदाहरण बघूया. नंबर 3 in figure angle A cornered angle B angle X cornered angle Y prove that line L parallel M. काय दिलंय, given angle A cornered angle B angle X that is cornered angle Y. To prove line L parallel line L हे सिद्ध करायचं आहे. हे इथे सिद्ध करायचं आहे. प्रूफ. नाउ हियर लाइन given, figure is given. That is L, M, N. K is the transversal. Here angle B. Here angle A. Now here this that is also given here. That is angle X and angle Y. अशा प्रकारचे फिगर दिले. बरोबर. तर अँगल ए कॉर्नर्ड अँगल बी, ते अँगल ए आणि अँगल बी जर बघितला कोणते कोण आहे, दॅट इज द करस्पॉन्डिंग अँगल्स. That is angle A and angle B is corresponding angle. Corresponding
corresponding angles made by transversal K, made by transversal, ठीक है. So therefore angle A cornered angle B that is given, angle A cornered angle B that is given. So therefore that is line L parallel line that is M by corresponding angle test, याला एक नाव द्यायचं. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग दिलेला आहे त्याच्यामध्ये अँगल एक्स कॉर्नर अँगल वाय, that is angle x and angle y, angle x and angle y are, that is angle x and angle y is alternate angle made by transversal, so therefore that is angle x cornered angle y that is the alternate angle, so therefore that is by alternate angle test line M parallel line N by alternate angle test, याला दोन नाव द्यायचं. बघा, पहिला आहे लाईन एल पॅरलाईन एम नंबर 1, दुसरा आहे लाईन एम पॅरलाईन एन नंबर 2. आपल्याला सिद्ध करायचं आहे लाईन एल इज पॅरलाईन एन, एम एन या ठिकाणी काय होईल, रिमूव्ह होईल. आणि म्हणून फ्रॉम 1 and 2 that is line L parallel line that is N, parallel line काय होईल N, line L parallel N या ठिकाणी line L is parallel N and hence proved. तर अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला सिद्ध करता येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर 4 चा प्रश्न आहे. नंबर 4 बघू. नंबर 4 बघा. नंबर 4 in figure if ray BA parallel ray D, if ray BA parallel ray D, त्याच्यानंतर angle C is equal to 50 degree, angle D is equal to 100 degree, height made angle ABC. तर या ठिकाणी मेजर अँगल ABC हाऊ मेनी असं उदाहरण आहे. बरोबर. त्याच्यानंतर नाव फ्रॉम फिगर, इथे फिगर दिलेली आहे, आपल्याला. रे BA and ray DE, त्याच्यानंतर हा अँगल इथं पॉइंट C. क्लिअर. तर अशा प्रकारची फिगर दिली आहे. पण त्या उदाहरणामध्ये ही दिलेली आहे ड्रॉ ए लाईन पॅरल टू रे बी अँड डी, याला पॅरल असणारी लाईन काढा पासिंग थ्रू पॉइंट C. आणि म्हणून या ठिकाणी इथे एक लाईन काढू आपण. अशा प्रकारची लाईन ड्रॉ ए लाईन XY, suppose here XY, draw a line XY parallel to that is AB and DE passing through point C. तर इथे draw a line XY passing through point C. एवढी रचना करायची. बरोबर. ड्रॉ ए लाईन XY पासिंग थ्रू पॉइंट C एवढी रचना करायची, कारण हिंट दिलेली आहे आपल्याला उदाहरणामध्ये ती हिंट दिलेली आहे नाव. त्याच्यानंतर पहिलं दिलेलं आहे आपल्याला रे BA
एकमेकाला समांतर आहे. BA पॅरलल D, BA पॅरलल D हे समांतर आहे. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी जी लाईन काढली, लाईन XY पॅरलल रे D by construction. Line XY parallel ray D and DC is their transversal. जर घेतली आपण तर segment DC is the transversal. काय होईल? या ठिकाणी हा कोण दिलेला आपल्याला 100 डिग्री, बरोबर आहे. त्याच्यानंतर C कोण दिलेला आहे, म्हणजे हा कोण दिलेला आहे 50 डिग्री. परंतु आपण म्हटलेलं आहे D पॅरलल XY म्हणजे हा पूर्णतः अँगल, हा पूर्ण अँगल आणि हा अँगल अशा प्रकारचे दोन कोण या ठिकाणी काय होतात, अल्टरनेट अँगल तयार होतात. सो देयरफॉर सेगमेंट DC इज द ट्रान्सव्हर्सल अँड हेन्स दॅट इज अँगल दॅट इज CD, अँगल CD, DEC, अँगल EDC, अँगल EDC, कॉर्नर अँगल that is DCX, अँगल CD, EDC, अँगल EDC, CD म्हणा किंवा EDC म्हणा, अँगल EDC, कॉर्नर अँगल DCX that is अल्टरनेट अँगल and hence that is measure angle EDC is equal to measure angle DCX is equal to 100 डिग्री. आणि म्हणून हा संपूर्ण कोन किती अंश जातो, 100 अंश जातो. मेजर अँगल EDC D कोण दिला 100 चा, DCX is equal to 100 डिग्री. आणि म्हणून या ठिकाणी मेजर अँगल DCX is equal to 100 डिग्री हा कोन मिळाला इथे आपल्याला, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा DCX जर बघितला तर या दोन कोनाची बेरीज आहे, अँगल ऍडिशन पॉस्टुलेट, अँगल ऍडिशन प्रॉपर्टी, बरोबर. आणि सो देयरफॉर मेजर अँगल DCX is equal to measure angle DCB plus measure angle BCX is equal to measure angle DCX is equal to measure angle DCB plus measure angle BCX, that is angle addition property. अँगल ऍडिशन प्रॉपर्टी नुसार काय होतं, बेरजेच्या गुणधर्मानुसार या दोघांची बेरीज म्हणजे मोठ्या कोणाचं माप DCX चं माप काढला आपण 100 डिग्री इज इक्वल टू DCB चं माप दिला 50 डिग्री प्लस मेजर अँगल BCX. सो देयरफॉर मेजर अँगल BCX is equal to 100 degree minus 50 degree and hence मेजर अँगल BCX is equal to 50 degree. हा जो कोन आहे हा किती अंश मिळाला आपल्याला 50 चा, हा झाला 50 डिग्रीचा, बरोबर आहे. सो देयरफॉर मेजर अँगल BCX is equal to 50 डिग्री. आपल्याला विचारला ABC, आपल्याला हा अँगल विचारला आहे, हा अँगल, बरोबर. त्याच्यानंतर काय करायचं, रे BA पॅरलल लाईन XY, line XY parallel BA or ray BA parallel line XY and segment BC is the transversal. Segment BC is the transversal घेतली तर हा कोण आणि हा कोण कोणते कोण तयार होतात, that is the anterior angles. So therefore that is angle ABC, major angle ABC plus major angle that is BCX is equal to 180 degree, that is anterior angle. Anterior angle major angle ABC plus BCX is equal to 180 degree anterior angle. आणि म्हणून major angle ABC plus BCX चा काढला आपण 50 degree is equal to 180 degree and hence major angle ABC is equal to 180 degree minus 50 degree and hence major angle ABC is equal to 130 degree. आणि म्हणून याचा अर्थ असा मेजर अँगल ABC is equal to 130 degree अशा प्रकारचं याचं
प्रकारची उदाहरणं आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. Now example number 5. Given ray AE parallel ray BD, ray AF is the bisector of angle EAB. EAB चा bisector आहे. And ray BC is the angle bisector of ABD. ABD चा एवढी माहिती दिलेली आहे. Now to prove that line AF parallel BC, line AF parallel BC सिद्ध करायचं आहे. मग काय? So first given ray AE parallel ray BD, ray AE parallel ray that is BD, या दोन रेज काय पॅरलल आहे. सो therefore AB is the transversal. त्याची AB जर ट्रान्सव्हर्सल घेतली काय होईल? that is line AB or segment AB is the transversal, ही जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर हा अँगल आणि हा पूर्णतः अँगल कोणते कोण मिळतात? दॅट इज अल्टरनेट अँगल्स. सो देअरफॉर अँगल EAB कॉन्ग्रुएंट अँगल दॅट इज ABD that is alternate angle. So therefore angle, measured angle means angle EAB, measured angle EAB, measured angle EAB is equal to measured angle ABD, that is number 1. चला एक नाव द्या. alternate angles है that is are congruent. measured angle EAB is equal to measured angle ABD. एक प्रूफ झाले. त्याच्यानंतर दुसरी माहिती दिली आहे. नाउ नेक्स्ट ray AF is the angle bisector of angle EAB, चा angle bisector आहे. हा जर angle bisector आहे तो angles are congruent. So therefore angle EAF is equal to measured angle EAF is equal to measured angle FAB is equal to half of measured angle EAB लहान कोणाचं माप मोठ्या कोणाच्या मापाच्या निप्पट, तर अँगल बायसेक्टर म्हटलंय. दोन्ही कोण एकरूप असतात. सो देअरफॉर EAF is equal to FAB is equal to half of EAB. आपल्याला सिद्ध करायचा आहे हा भाग आणि हा भाग, म्हणजे हा कोण आणि हा कोण पाहिजे आपल्याला, म्हणजे आतला कोण घ्यायचा. म्हणजे याचा अर्थ असा मेजर अँगल FAB is equal to half of मेजर अँगल EAB. याला दोन नाव द्या लक्षात. त्याच्यानंतर रे BC is the angle bisector of angle, right, that is ABD, see in figure. So therefore measured angle ABC is equal to measured angle CBD is equal to half of measured angle ABD. So therefore आपला कोण पाहिजे आपल्याला, म्हणजेच काय होईल, म्हणजेच मेजर अँगल ABC is equal to half of measure angle ABD. याला तीन नाव द्या. 1 2 3 चा विचार करा. EAB is equal to ABD, FAB is equal to half of EAB आणि ABC is equal to half of ABD. बरोबर आहे. सो देअरफॉर फ्रॉम 1 to 3 याचा जर विचार केला आपण तर इथे जर विचार केला तर ट्वाइस FAB येते. EAB is equal to twice FAB. इथे जर विचार केला तर ट्वाइस ABC is equal to ABD येते. आणि म्हणून फ्रॉम 1 2 and 3 काय मिळते आपल्याला, दॅट इज अँगल ABC is equal to half of ABD, म्हणजे ट्वाइस होते. इथे सुद्धा ट्वाइस FAB, इथे सुद्धा काय होते ट्वाइस FAB. बरोबर. and hence that is measured angle from 1 to 3
त्यानंतर ABC हा एवढा कोण येतो. बरोबर आहे. कोण तयार झाली? दॅट इज अगेन अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स. सो दॅरफॉर हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही कोण या ठिकाणी एकरूप होऊन राहिलेले आहे. दोन्ही कोण जर एकरूप होत असेल तर अल्टरनेट अँगल. सो दॅरफॉर मिड अँगल APB इज इक्वल टू मिड अँगल ABC that is alternate angle and hence by alternate angle test for parallel lines by alternate angle test for parallel lines, that is line FA AF line AF parallel line that is BC parallel line BC and hence proof. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला ते सिद्ध करता येते. लाईन AF